हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण भारताचे गव्हर्नर व भारताचे व्हॉइसरॉय यांच्याविषयी वन लाईनर्स पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर याआधीचे तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की बघा. चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे. तर भारताचे गव्हर्नर व व्हॉइसरॉय. तर लॉर्ड रिपन यांनी 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. लॉर्ड डलहौसीने लॅब्सचा सिद्धांत मांडला होता. लॉर्ड कॅनिंगने लॅब्सचा सिद्धांत मागे घेतला. मुघल सम्राटाने 1765 मध्ये कंपनीला बंगाल प्रांताचा दिवाण म्हणून नियुक्त केले. महाराजा चैतसिंग बनारस यांना 1781 मध्ये वॉरन हेस्टिंगने अटक केली. रॉबर्ट क्लाइव्ह 1743 मध्ये भारतात आला. लॉर्ड लिटन यांनी दिल्ली दरबारात राणी विक्टोरियाला केसर-ए-हिंद ही पदवी दिली. पुढे पाहूया. लॉर्ड कॉर्नवॉलिस हे 1786 ते 1793 पर्यंत बंगालचे गव्हर्नर जनरल होते. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतात कायमस्वरूपी सेटलमेंट व नागरी सेवा सुरू केल्या. हंटर कमिशन जे 1882 मध्ये ची नियुक्ती लॉर्ड रिपन यांनी केली होती. लॉर्ड लिनलिथगो यांनी 1940 मध्ये ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा केली. बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग 1833च्या सनदी कायद्यांद्वारे बंगालचे गव्हर्नर जनरल यांना भारताचे गव्हर्नर जनरल बनवले गेले. पुढे पाहूया. पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग दुसरा होता. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी महसूल प्रशासनाला न्यायिक प्रशासनापासून वेगळे करण्याची तरतूद करणारी संहिता सादर केली होती. पुढे पाहूया. व्हॉइसरॉयची पदवी प्रथम 1858 मध्ये भारताच्या गव्हर्नर जनरल यांना देण्यात आली. पहिल्या अँग्लो-शीख युद्धादरम्यान 1845 ते 46 भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग होते. भारतातील स्थानिक स्वराज्याचे जनक लॉर्ड रिपन 1880 ते 84 दरम्यान होते. उन्हाळी हंगामात अधिकृतपणे आपली पहिली शिमला येथे हलवणारा पहिला व्हॉइसरॉय जॉन लॉरेन्स हे होते. भारतीय कृषी सेवा लॉर्ड मिंटो यांनी सुरू केली होती. ब्रिटिश संसदेने ज्या गव्हर्नर जनरलवर महाभियोग चालवला तो वॉरन हेस्टिंग्ज होता. गांधीजींच्या दांडी यात्रेच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन होते. लॉर्ड रिपन यांच्या कार्यकाळात इल्बर्ट विधेयक 1883 प्रस्तावित करण्यात आले. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटनने लागू केला. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड रिपनने रद्द केला. पुढे पाहूया. लॉर्ड मिंटोच्या 1870च्या उठावात विद्यमान असामान्यता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मध्य व प्रांतीय आर्थिक विभागणी करणारी पहिली पायरी म्हणजे लॉर्ड मेयोचा 1870चा उठाव. बंगालमधील महलवारी पद्धतीची व्यवस्था होल्ट मॅकेन्झीने सुरू केली. बिहारचे पहिले ब्रिटिश गव्हर्नर सर जेम्स डेव्हिड सिफ्टन होते. नेपियरने सिंध जिंकला व ताब्यात घेतला. अफगाणिस्तानबाबत आक्रमक धोरण अवलंबणारे व्हॉइसरॉय लॉर्ड लिटन होते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक होते. गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी अवधचे वर्णन चेरी म्हणून केले होते. ब्रिटिश भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन होते. वॉरन हेस्टिंग्ज हे 1773 ते 1785 दरम्यान गव्हर्नर जनरल होते. बंगालचे गव्हर्नर जनरल चार्ल्स कॉर्नवॉलिस यांच्या कार्यकाळात 1793 मध्ये कायमधारा पद्धत सुरू करण्यात आली. 1809 मध्ये महाराजा रणजित सिंग यांनी चार्ल्स टी मेटकाफ यांच्यासोबत अमृतसर करारावर स्वाक्षरी केली. 1801 मध्ये अवधवर सबसिडरी अलायन्स करार लादण्यात आला. ब्रिटिश इंडियाचा इतिहास हे मिलने प्रकाशित केलेले काम आहे. 1835 मध्ये लागू करण्यात आलेला इंग्रजी शिक्षण कायदा मॅकॉलेच्या मिंटावर आधारित होता. 1856 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांनी 1856 ते 62 दरम्यान ठरवले की बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल राजा असेल.
पुढे पाहूया, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत 1885 व्हॉइसरॉय लॉर्ड डफरिन होता. प्रांतीय वित्त केंद्रीय वित्तापासून वेगळे करण्याचे पहिले पाऊल लॉर्ड मेयोने उचलले. व्हॉइसरॉय लॉर्ड मेयो यांनी 1870 मध्ये भारतात आर्थिक विकेंद्रीकरण सुरू केले. भारतातील नागरी सेवांचे जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस आहेत. जमीनदारी ठाणेदाराच्या जागी दरोगा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने सुरू केली. 1743 मध्ये वयाच्या 18व्या वर्षी रॉबर्ट क्लाईव्ह इंग्लंडहून मद्रासला आले. ईस्ट इंडिया कंपनीने बक्सारच्या लढाईनंतर 1764 मध्ये भारतीय राज्यांमध्ये रहिवासी नेमले. रिचर्ड वेल्सली हे 1798 ते 1805 दरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल होते. खूप प्रसिद्ध क्रॉलिंग ऑर्डर जनरल डायरने जारी केला होता. बंगालच्या दुष्काळात भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो होते. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कार्यकाळात स्थापन करण्यात आले. पुढे पाहूया, ब्रिटिश भारताचे व्हॉइसरॉय जेव्हा रॉयलेट कायदा संमत झाला तेव्हा लॉर्ड चेम्सफोर्ड होता. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन 1880 ते 1884 लॉर्ड रिपन होते. भारतातील शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. लॉर्ड डलहौसी कार्यकाळ 1848 ते 1856 या काळात भारताचे गव्हर्नर जनरल होते. जून 1948 पर्यंत भारतीयांना सत्ता हस्तांतरित करण्याची घोषणा क्लेमेंट एटली यांनी केली होती. जालियनवाला बाग हत्याकांडच्या दरम्यान व्हॉइसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांच्या कार्यकाळात घडले. रॉयल कमिशन ऑन सिव्हिल सर्व्हिसची स्थापना 1912 मध्ये लॉर्ड होर्डिंग्जच्या व्हॉइसरॉयच्या काळात झाली. लॉर्ड वेल्सलीच्या कार्यकाळात मद्रास प्रेसिडेन्सीची स्थापना झाली. लॉर्ड वेल्सलीने कलकत्ता येथे स्वतःसाठी एक भव्य राजवाडा गव्हर्नमेंट हाऊस बांधला. भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिले व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग होते. गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्ज यांच्या अंतर्गत सर्वोच्चता धोरण सुरू करण्यात आले. भारताचे सांख्यिकी सर्वेक्षण लॉर्ड मेयो यांनी आयोजित केले होते. 1793 मध्ये बंगालच्या कायमस्वरूपी सेटलमेंट व्हॉइसरॉय चार्ल्स कॉर्नवॉलिसच्या अंतर्गत सुरू करण्यात आली. भारतातील सांप्रदायिक मतदारांचे जनक लॉर्ड मिंटो होते. भारतातील व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट लॉर्ड लिटनने सादर केला होता. भारताच्या गव्हर्नर जनरलचे कार्यकाळ 1833 च्या चार्टर कायद्याद्वारे तयार केला गेला. 1946 मध्ये भारतात अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी लॉर्ड वेव्हेल यांनी जवाहरलाल नेहरूंना आमंत्रित केले. 1948 ते 50 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी होते. चार्ल्स मेटकॉफ हे इंडियन प्रेसचे मुक्तिदाता होते. लॉर्ड कर्झन यांनी 1899 मध्ये भारताचे व्हॉइसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डिसेंबर 1829 मध्ये सतीप्रथेविरुद्ध कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी लागू केला. पहिल्या अँग्लो अफगाण युद्धादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड होते. चार्ल्स वूड डिस्पॅच 1854 हे शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते. भारतातील पहिला रेल्वे मार्ग 1855 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केला. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल ज्याने 1773 चा नियामक कायदा लागू करून दुहेरी सरकार प्रणाली संपविली तो वॉरन हेस्टिंग्ज होता. पुढे पाहूया, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. भारतातील उच्च शिक्षणासाठी अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश लॉर्ड मॅकॉले यांनी केला होता. अफगाणिस्तानमधील ब्रिटिश हस्तक्षेपासाठी त्रिपक्षीय करारावर लॉर्ड ऑकलंड यांनी स्वाक्षरी केली. लॉर्ड कर्झन यांनी पोलीस प्रशासनाची चौकशी करण्यासाठी फ्रेझर कमिशन नेमले होते. वॉरन हेस्टिंग्जवर राजा नंदकुमार यांनी न्यायालयीन हत्या केल्याचा आरोप होता. अँग्लो नेपाळ युद्धादरम्यान गव्हर्नर जनरल लॉर्ड हेस्टिंग्ज होते. लॉर्ड डलहौसीने 1849 मध्ये पंजाबचा ब्रिटिश भारतात समावेश केला. मेरठ षडयंत्राच्या खटल्यादरम्यान भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन हे होते. जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जनरल डायर जबाबदार होते. अलेक्झांडर रीड यांनी भारतात ब्रिटिश राजवटीत रयतवारी प्रणाली तयार केली होती. लॉर्ड कॉर्नवॉलिसने भारतात ब्रिटिश राजवटीत जमीनदारी व्यवस्था सुरू केली होती. डॉक्ट्री ऑफ लॅप्स अंतर्गत जोडले गेलेले पहिले राज्य सातारा 1848 होते. वॉरन हेस्टिंगच्या काळात भारतात
प्रेसिडेन्सीची संख्या 3 होती, जी बंगाल, मद्रास व बॉम्बे हे होय. पुढे पाहूया. लॉर्ड रिपन यांची 1880 भारताचे व्हॉइसरॉय म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठगीच्या उच्चाटनाशी संबंधित गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक होते. पहिल्या अँग्लो मराठा युद्धादरम्यान बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स होता. पुढे पाहूया. भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी होते. काकोरी कटाच्या वेळी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड रिडिंग होते. दांडी मार्च दरम्यान भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन हे होते. ब्रिटिश भारतीय साम्राज्याचे धर्मनिरपेक्ष भारत व इस्लामिक पाकिस्तानमध्ये विभाजन करण्याची घोषणा लॉर्ड माउंटबॅटन यांनी केली होती. सी.पी. इल्बर्ट हे व्हॉइसरॉय लॉर्ड रिपनच्या अधिपत्याखालील काउन्सिलचे कायदे सदस्य होते. 1819 ते 27 दरम्यान भारतातील मुंबई प्रांताचे राज्यपाल एल्फिन्स्टन हे होते. महसूल प्रशासनाला न्यायिक प्रशासनापासून वेगळे करण्यासाठी प्रशासकीय संहिता लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी तयार केली होती. लॉर्ड कर्झन यांनी ऐतिहासिक वास्तूंच्या जीर्णोद्धार व संरक्षणात विशेष रस घेतला होता. व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या नेतृत्वाखाली 1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला होता. राजकीय शिक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव लॉर्ड रिपन यांनी आणला होता. भारताचे पहिले व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग हे होते. बंगालचे गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा बेकायदेशीर ठरवली होती. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.